हॅलो एव्हरीवन, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक मधील तपोवनाचा पूर्ण परिसर एक्सप्लोर केला होता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचवटी, काळाराम मंदिर आणि सीता गुफा एक्सप्लोर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यावेळेस माता सीतेचे अपहरण रावणाने केले होते, त्यावेळेस माता सीता इथेच होत्या आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कसं राम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती असतात, पण या ठिकाणी फक्त आपल्याला सीतेचीच मूर्ती बघायला मिळते आणि समोर रावणाची आहे। तेथूनच पुढे श्री काट्या मारुती लंबे हनुमान म्हणून ओळखले जाणारे मारुतीचे मंदिर आहे। तर चला आता आपण तिकडे जाऊयात। लंबे हनुमान काट्या मारुती हे पंचवटी परिसरातील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे। येथे 11.5 फूट उंच अशी हनुमानाची भव्य व पुरातन दगडी मूर्ती आहे। तर चला आता इथले दर्शन घेऊन आपण पुढे काळाराम मंदिराकडे जाऊयात। काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीमध्ये एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे। गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधले। येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत। मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते। मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे। मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे। मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात। मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे। म्हणूनच मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे, म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात। मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत। काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती अंतरावर सापडल्या। जेथे राम मूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय। या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात। मंदिराच्या समोरच हे विठ्ठल मंदिर आहे आणि हे देखील अतिशय प्राचीन आहे। काळाराम मंदिराचे दर्शन करून झालंय, तर आता आपण सीता गुफेकडे चाललोय। रामाच्या वनवास काळातील ज्या मुख्य कालखंडाने रामायणाला एक वेगळी दिशा मिळाली तो कालखंड नाशिक मधील पंचवटीतील सीता गुफेत घडल्याचे बोलले जाते। गोदाकाठच्या याच पंचवटी परिसरातील भूमीतून रावणाने वेश बदलून सीतेचे अपहरण केल्याचे सांगितले जाते। नाशिकच्या उत्तरेला असलेल्या पंचवटी हा भाग व त्यातील ही सीता गुफा आजही सर्व भाविकांच्या उत्सुकतेचे व श्रद्धेचे अधिष्ठान आहे। सीता गुफेबाबत आख्यायिका अशी की शूर्पणखा ही रावणाची धाकटी बहीण। लक्ष्मणाला ती आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करते। लक्ष्मण रामाच्या परवानगीने तिचे नाक व कान कापून तिला कुरूप करतो। चिडलेली शूर्पणखा रावणाकडे लक्ष्मणाची तक्रार करते, त्यामुळे रावण चिडतो। आपल्या बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो सीतेचे अपहरण करून राम लक्ष्मणाला धडा शिकवण्याचे ठरवतो। एका साधूचे रूप घेऊन रावण भिक्षा मागण्याच्या बहाण्याने सीतेचे अपहरण करतो। ज्या ठिकाणाहून सीतेचे अपहरण झाल्याचे मानले जाते ते ठिकाण म्हणजे सीता गुफा होय। गुफेच्या आत प्रवेश करताना गर्दी नियंत्रित करण्यासाठी म्हणून स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहे। त्या भागात एक छोट्याशा मंदिरात गणपतीची मूर्ती आहे। पुढे गेल्यावर गुफा सुरू होते। एका छोट्या गोलाकार अरुंद मार्गिकेतून चालत गुफेच्या आत जाता येते। पुढे पायऱ्या लागतात, त्या उतरून तशाच पद्धतीच्या 2.5 ते 3 फूट उंचीच्या अरुंद गुहेतून बसून उतरल्यावर एक छोटे दालन लागते। त्यात राम, सीता, लक्ष्मण यांचे काळ्या दगडातील महिरपी मंदिर आहे। राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीही काळ्या दगडात घडविल्या आहेत। मंदिराच्या डाव्या बाजूला एका दालनात शिवलिंग आहे। त्याला वेटोळे घातलेली पंचधातूची नागाची प्रतिमा आहे। या शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय सीता माता अन्नग्रहण करीत नसे असे सांगितले जाते। त्यानंतर पुढे आपण गोदावरी घाटावरती निघालो आणि येथे घाटावरती आजूबाजूनी खूप सारी मंदिरे आहेत। येथील रामकुंड गोदावरी नदीवरील अत्यंत पवित्र घाट आहे। पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे। काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह 5 वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरात पंचवटी असे म्हटले जाते। पंच म्हणजे 5 व वटी म्हणजे वडाचे झाड असा याचा अर्थ होतो।
पंचवटी हे तीर्थक्षेत्र भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिकच्या वायव्येस स्थित आहे. गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी हे हिंदू महाकाव्य रामायणाशी मजबूत संबंध असलेले अतिशय शांत पर्यटन स्थळ आहे. पंचवटीत जिथे भगवान रामाने माता सीता आणि लक्ष्मणासोबत वनवासाचा काही काळ घालवला. गोदावरी नदीच्या काठावर असलेले भारतातील सर्वात धार्मिक शहर असलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. गोदावरी नदीकाठी अनेक महादेवाची मंदिरे आहेत. त्यातीलच श्री कपालेश्वर मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे देशातील एकमेव असे शिवमंदिर आहे जिथे महादेवासमोर नंदीची मूर्ती नाही. हे मंदिर इसवी सन 1763 मध्ये बांधले गेले असून येथे प्रत्यक्ष भगवान शंकराने गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करून ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घेण्याची आख्यायिका आहे. हे मंदिर प्रसिद्ध रामकुंडाजवळ एका उंच टेकडीवर स्थित आहे. सर्व मंदिरांचे देवदेवतांचे दर्शन घेता घेता सकाळची संध्याकाळ कधी झाली हे काही समजलंच नाही आणि तेवढ्यात गंगा आरतीची वेळ झाली होती. जवळपास 6:30 ते 6:45 दरम्यान आरतीला सुरुवात होते आणि माझा आरतीचा अनुभव खूप जास्त वेगळा होता, खूप विलक्षण होता, खूप भारी वाटतं. आणि तुम्ही सुद्धा जर नाशिकला गेलात तर नक्की अनुभव घ्या आणि तुम्हाला बघता यावं यासाठी मी व्हिडिओ तर बनवलाच आहे. हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने महर्षी गौतमांसाठी थेट सुरलोकामधून भूलोकीच्या ब्रह्माचलावर अवतरलेली ही गौतमी समुद्र मंथनातून प्रगटलेल्या अमृत तत्वाला आपल्या विशाल पात्रामध्ये धारण करून जनकल्याणार्थ समर्पित करणारी ही अमृतवाहिनी. त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पावन शिवतत्वाला आपल्या ईश्वरीय संजीवनीने सदैव सिंचित करणारी ही सुरसरिता. विंध्याचलाच्या दक्षिण भागास सुजल आणि सुफल करून अनेक वैभवशाली साम्राज्यांना जन्म देणारी आणि विकसित करणारी ही दक्षिण गंगा. या गंगेच्या आसमंतात भरल्या आहे पवित्र स्मृती. देवदेवतांच्या, ऋषीमुनींच्या, संत महंतांच्या, राजरजवाड्यांच्या आणि अगणित भाविकांच्या. भगवान शंकरांचे ब्रह्मात्या पात्र ज्या क्षेत्री धुतले गेले तो पवित्र कपालेश्वर थोर पतिव्रता वृंदेच्या उशापानं नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभून सुंदर नारायण साकारला, तोही याच क्षेत्रात. ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने या गोदावर्यै नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. श्री अर्हं श्री गंगा गोदावर्यै नमः. हरे राम हरे राम, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, राम राम हरे हरे. बहुत बहुत धन्यवाद. गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते. गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते. मोक्षदायिनी माते स्वीकारी तुझेसी. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गौतमी जगदीश्वरी, गौतमी जगदीश्वरी, तव कृपेने सत्वरी लाभया सुख अंतरी. वारणी सुमने तुवा. बकुल चंपक कमलिनी, बकुल चंपक कमलिनी, बिल्व तुलसी मालिनी तुझ्याच ठाई. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. पुनित पीयूष वाहिनी, पुनित पीयूष वाहिनी पोशिले तुझा. धूप हा स्वीकारिका घे त्वरेची प्रसन्नता आणि आम्हा धन्यता लाभो तेणे. हर हर
पोषिणी जननी हे बहुपोषिणी सकल जीवाधारिणी हे क्षुधा परिहारिणी अन्नपूर्णा तूची आपतत्वे या ब्रह्माचल सुरवर तटीशे अनुग्रहिरा पावन धाराने मुन गिरिवर दही बसरा हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रान्तरसंस्थितेन प्रदीप्तवासना सरसङ्गतेन नीराजनन्ते जगदं। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।